बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। कर्णान्योग दीपक नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा सदुत्तर ग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा गंधर्देवा प्रतिगंधर्देवा तेषां वचोनुसार मासाद्य आचार्य श्री नेमिचंद्र आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणे जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमंगलमंगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मती। भक्त्या प्रणम्य वीरं सर्वज्ञं सर्वजन्तु हितदक्षं कर्णानुयोगदीपं कुर्वे स्वान्तस्तमो विघातार्थं। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामणि राजों की। आचार्य भगवंत नेमिचंद्र महामुनिराज कर्णानुयोग दीपक या ग्रंथामध्ये गतिभेद मार्गणामध्ये चालू आहे। मार्गणामध्ये गतिभेद आणि त्या गतीमध्ये नरकगती, तिर्यंच गती, मनुष्यगती आणि देवगती असे 4 गती आहेत। आणि त्याच्यामध्ये जे द्रव्य, क्षेत्र, काल आणि भाव याच्यामध्ये स्वतः आणि परस्पर एकमेकांच्याबद्दल प्रीतीला प्राप्त होत नाही, त्या स्थानाला, त्या जीवांना नारकी म्हणतात। आणि ती नारकी लोक जिथं जीव राहतात त्या गतीला नारक गती असं म्हणतात। नारकींचे निवासस्थान ह्या पृथ्वीच्या म्हणजे मध्य लोकाच्या खाली 7 पृथ्वींच्या माध्यमातून विभागलेला आहे। नारकी निरंतर स्वाभाविक आणि शारीरिक, मानसिक, आगुंतक आणि क्षेत्रजन्य अशा 5 प्रकारच्या दुःखांनी ते दुःखी राहतात। आणि या सगळ्याचं कारण एकच आहे, फार आरंभ, फार परिग्रह आणि रौद्र ध्यानाचे कारण ही जीवाला नरकायूच्या बंधाला निमित्त ठरतात आणि ह्या पृथ्वीमध्ये त्याचा जन्म होतो। अशा पद्धतीनं त्या काय मी बोललोय आता, काय उघडच आहे, मी नुसता बघितलोय, नाही 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 करलंय, मी काय बोललोच नाही, तर आता काय नाही नाही वय वय काय, फक्त चेहरा जरा फुलला एवढं सांगायचं आहे। हां हां, तर अशी जी बहुत आरंभ, फार आरंभ सारंभ क्रिया करतात, परिग्रहाचा संग्रह करण्यामध्ये ज्यांना आनंद असतो, हिंसानंद, मृषानंद, चौर्यानंद, परिग्रहानंद, हे जे रौद्र ध्यान आहेत हे, मग याच्यामध्ये काय आहे एक लक्षात ठेवा, फक्त शास्त्रात आम्हाला वाचण्यात आले म्हणून मी डायरेक्ट ते बोलू शकत नाही, कारण दिगंबर अवस्थेमध्ये
ते द्रविलिंगी असू दे, भावलिंगीचा तर विषयच नाही, पण द्रव्यलिंग सहित सुद्धा ज्या दिगंबर मुनी महाराजांचा मृत्यू होतो, मरण होतं, तो पहिल्या गुणस्थानातला जरी दिगंबर मुनी महाराज असले तरी सुद्धा ह्या लिंगसहित ज्यांचं मरण होतंय ते नरकाला जात नाहीत, असं आगमोक्त प्रमाण, शास्त्रीय प्रमाण, सिद्धांत प्रमाण भरपूर आहेत. निगोदामध्ये मुनी महाराज जातात, ते साक्षात कधीही जात नाहीत. शिखरजीला तुम्ही गेला म्हणजे काय डायरेक्ट शिखरजीला जात नाही, मुंबईचा तुमचा स्टॉप असतो. मी काय सांगितलं, कारण परंपरा काय परंपरा कारण आणि साक्षात्कारण दोन कारण असतात. केवळ ज्ञान होण्यासाठी 12व्या गुणस्थानातला शेवटचे परिणाम आहेत समयाचे, ते साक्षात्कारण आहे. आणि त्याच्या अगोदर केलेले सगळे धर्माच्या विधी ह्या परंपरागत कारण आहेत. तसं साक्षात निगोदाला आणि साक्षात नरकाला कारण द्रव्यलिंग मुनी महाराजाचं असूच शकत नाही, असं शास्त्र आहे. ह्या अवस्थेत केलेल्या पापाचं फळ 2-3 एखाद्या पर्याय टाळून मिळू शकतो, परंतु साक्षात मिळत नाही. आता आपण सगळीजण काय म्हणतोय, रावण सुद्धा तीर्थंकरून मोक्षाला जाणार आहे, पण तो लगेच जाणार आहे का? तो 4 भवानंतर तीर्थंकर होणार आहे. 4थ्या भवात त्याला आजच्या त्या केलेल्या आदिनाथ भगवंतांच्या भक्तीचं फळ भविष्यात तीर्थंकर होण्यासारखं त्याचं पुण्य आहे, पण वर्तमानमध्ये तो कुठे गेला? नरकात. तसं दिगंबर मुद्रेसहित साक्षात नरकाला गेलेले जातात असं नाही, अशी गाथासुद्धा मला आचार्य सुविधी सागर महाराजजी वगैरे 2-3 आणि श्रवण बेळगोळमध्ये सुद्धा त्या गाथा दाखवल्या होत्या. फक्त माझं काय, जिनवाणीत लिवलंय, श्रद्धा ठेवायचं, पुढं जायचं. आपल्याला कोणाला प्रमाण देत काही कोर्टात जायची काही गरज नाही. पण त्या आचार्यांचे ग्रंथ आणि मूल ग्रंथ, मूल गाथासुद्धा आम्ही बघितलेल्या आहेत. फक्त सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, भावनेच्या भरात लोक आपल्याला शिकवतात, सांगतात, आणि आपण भावनेच्या भरात व्यक्ती श्रद्धा ठेवून आपण जिनवाणीवर सुद्धा शंका घेतो. तर तसं होता कामा नये. म्हणून मुनी महाराजांच्या बाबतीत परंपरेनं कारणीभूत होऊ शकतं, पण श्रावक अवस्थेमध्ये जर हे सगळं आर्त रौद्र ध्यान आम्ही करत असेल, हिंसानंद मृषानंद, 2 कारण घ्या. तुम्ही असं काही नियम लावू नका, मी रोज बस्तीला जातोय म्हणजे मी नरकाला जाणार नाही, असा कुठलाही नियम. ज्या व्यक्तीला घरामध्ये, परिवारामध्ये, समाजामध्ये, धर्मामध्ये भांडायची, भांडण लावायची आणि कायम असं संक्लेशित परिणाम करून जगायची, ज्यांना सवय झालेली असते, त्या लोकांना एकतर नियमानं नरक, किंवा जाता जाता कुठं जरा धर्म केला असतील तर नियमानं व्यंतर जातीचे देव, हे असलंच होणार आहे. ते व्यंतर नव भवनवासीमध्ये हे असुर कुमार जातीचे देव हे असेच होणार आहेत. कारण ह्या लोकांचं लक्षणच आहे भांडणं आणि भांडण लावणं. असुर कुमार जातीचे देव काय करतात? भांडण लावतात आणि मजा बघत बसतात. मग हित समाजात, घरात, मग ती जाऊ असेल, सवत असेल, ननंद असेल, सासू असेल, कोणी असेल, जर स्वतः भांडायचं आणि भांडण लावायची जर सवय असेल, मला एक हेच कळत नाही बाबा, म्हणजे कोण वाईट मानून घेऊ नका खरं, आपला प्रपंच सोडून बायका परत भावाच्या प्रपंचात, आपला प्रपंच सोडून परत आपल्या पोरींच्या प्रपंचात, दुसऱ्यांच्या प्रपंचात लक्षच काय घालतात मला कळत नाही.
हां, आणि ह्यांच्या प्रपंचात दुसऱ्यांनी लक्ष घालाय नाही. पण ही सगळ्यांच्या प्रपंचात लक्ष घालायला म्हणजे देवानं बहुतेक सगळं ऑथॉरिटी वटमुक्त्यार पत्र गावाचं जगाचं ह्याच लोकांना लिहून दिलंय काय मला कळतच नाही. पण अमृता काकू किती धर्म करा, मी गावातल्या गावात आहे म्हणून मी भावाच्या संसारात जर लई करताय असं म्हणत नाही मी, पण करा लागला तर किती धर्म करा, दुसऱ्यांच्या संसारात इंटरफेअर. प्रश्न तुमचं एकटाच भाऊ आहे त्यामुळे काही लई विकल्प नाही. पण ज्यांच्यात 2-2, 3-3 भाऊ असतात की नाही, ह्या नंदांचं कामच असते धाकटीचं थोरली, थोरलीचं धाकटी, दोघांच्यात भेदभाव, मतभेद, अमुक. मी कुणाबद्दल बोलत नाही, जनरली सांगायला लागलोय. अशी लोक नियमानं ही दुर्गतीला. कारण काय सांगितलं? रौद्र ध्यान. आणि रौद्र ध्यानाचा अर्थ काय? हिंसानंद, हिंसा करण्यामध्ये आनंद. म्हणून मी पोरांना ते सारखं सांगतोय, हरण्या, बैजा, फाकऱ्या, हिंद केसरी काही नाही. लक्षात ठेवा, हे सगळे दुर्गतीचे रस्ते. त्या जनावरांना मारलेलेचं दुःख, त्याचा आनंद घेणं हे हिंसानंद आहे. म्हणून कधी बकरीच्या टकऱ्या, त्या रेड्याच्या टकऱ्या, म्हैशीच्या टकऱ्या, बैलगाडीच्या शर्त्या, घोडागाडी शर्त्या, माणसं आता कुत्र्याची शर्ती चालू झाल्यात. हे सगळ्यामध्ये जे आनंद मानतात ना, हे नियमानं नरकाकडे जातात. हिंसानंद, मृषानंद, खोटं बोलण्यामध्ये आनंद, चौर्यानंद, चोरी करण्यामध्ये आनंद आणि परिग्रहानंद. माझं ते माझं, तुझं पण माझं. एक सरकार एक कायदा काढून ठेवले, पोरींना बापाच्या प्रॉपर्टीत हक्क. ही भावाकडे मागायला येते 1 एकर, पण हिला 3 नंदा आहेत आणि हिचं 4 एकर जाणार आहे. ही विसरलेलीच असते. तुम्ही तिघी बहिणी एका भावाकडे जाऊन अर्धा एकर तुमच्या वाटणीला येते ती त्याला द्यायला 4-4 तोळं सोनं मागत बसताय. पण तुमच्या नवऱ्याच्या प्रॉपर्टीत एकटीच ननंद वाटणीला आली, तुम्ही तुमच्या भावाकडे 4 लाख घेऊन इच्छिला, पण तुमच्या नवऱ्याचं 10 एकर तिला द्यायला लागेल. ह्याच्याकडे आमचं लक्ष असते का सांगा? आपल्या पुण्याईनं जेवढं आपलं आहे त्याच्यामध्ये आनंद मानायचं. जे आहे त्याच्यात लगेच जाऊ नको हक्क मागायला. मला वाटलं आठवलं म्हटल्यावर लगेच चालली का काय. सांगण्याचा माझा मतीदार तेवढाच आहे. हे सरकार असू देत कायदे बिदे काही नाही, पण आपण आपल्या विवाह झाल्यानंतर एकदा आपण आपल्या घराकडे गेलो, नवऱ्याच्या घराकडं गेलो. पूर्वी लग्न केलेल्या महिला मेल्यावरच त्या नवऱ्याच्या घरातनं बाहेर जात होत्या. पण आता ही मम्मी नावाचं एक पात्र असलं झाले. पूर्वीच्या संसारात एवढा डबळ गर्द्या. परवा एक किती 1 वर्ष 7-8 महिने झाला असेल, 7-8 महिने माझ्याकडे केस आलती जैनांची. जावायनं कुठल्या कलरचा ड्रेस घालायचा शी आई पोरगीला शिकवणार, आणि ती पोरगी नवऱ्यावर प्रेशर टाकणार, आणि ती नाही ऐकल्यावर म्हणायचं आमच्या आईचं काय तुम्हाला पटतच नाही. अरे तिची आई ऐकी त्याला जन्माला घातल्या, ती बघते की त्याची काळजी करत्या. तुझ्या आईचं इथं कशाला नाटकं पाहिजेत? आणि हेच जर तुझ्या भावाच्या बायकोला त्याची आई सांगायला लागली तर चालेल? जैसी करणी वैसी भरणी. असं कोण इथं कोथीतले करत नसचिला. इथल्या सगळ्या नंदा शाने असतील, इथल्या सगळ्या जावा शाने असतील. सवती फक्त 2च भेटल्यात मला एवढ्या दिवसात, अजून कोण भेटल्या नाहीत. एक खालच्या इथं दादांच्या घरापुढचं कुणाचं ते डाकाप्पा काय, हां आणि काय ते मला नाव लक्षात येईना, पण त्या दोघी बहिणी सख्या अति मैत्रिणीसारखं वागतात, काय प्रश्न नाही. पण कुणावर तर कुणाचा अधिकार गाजवायला जाऊन
नरकासारखे रस्ते आपण शोधतो, ह्या गोष्टी चांगल्या नाहीत. त्रियंच गति का स्वरूप क्या है? जो मन वचन काय की कुटिलता से युक्त है, जिनकी आहारादि विषयक संज्ञाएं अत्यंत स्पष्ट है, जो निकृष्ट अज्ञानी है और जिनमें अत्यंत पाप का बाहुल्य पाया जाता है, उनको त्रियंच कहते हैं और उनकी गति को त्रियंच गति कहते हैं. जे मन वचन कायेच्या कुटिलतेने युक्त असतात. ऐकायला काय झोपाला आहे श्रीदुला? ऐकाल्यास? हां. जी अत्यंत मन वचन काय, कुटिलता म्हणजे काय? मनात एक, वचनात एक, कायेत एक, असे जे वागतात, असे ज्यांचं बाहुल्यच असतं ते सगळे तिर्यंच असतात. आणि ह्या भावात जे असं वागतात ते नियमानं पुढल्या भावात कुठं जातात? तिर्यंच गतीत. कुठंच कुटिलता करू नका, पण निदान धर्मात तर करूच नका, साधूंच्या पाशी तर करूच नका. साधूंचा अंतराय झाल्यावर मान्य करा आमच्यामुळं झाला, नाहीतर महाराजांचाच केस होतो. एवढं महाराज काय आता चाणक्य आहेत वे, शिंडीला गाठ मारणार नाही म्हणून मागे एक 4 केस शिल्लक ठेवल्यात आणि 4 वर्ष त्यांनी केस लोचच केलं नाही. एवढं लांबडं केस. खोटं बोलाल तर प्रमाण पाहिजे. खोटं बोल कर रिटून बोल. सरळ जागरांचा अंतराय झाला, एवढं केस होतं. मला माहिती आहे असं दाखवलोच नाही मी. आणि संध्याकाळी ती बायका प्रवचन झाल्यावर आल्या, महाराज जी आमच्यात अंतराय झालं. मी म्हटलं जर लक्ष देऊन द्यायचं नाही. आम्ही लक्षच देऊन देत होतो. महाराजचे सारखं असं असं करत होते, त्यांचंच केस आलं. आता काय सांगायचं सांगा. मी म्हटलं बाई चौका लावून आणि तिर्यंच व्हायला चालले आज, त्याच्यापेक्षा न लावता माणूसच होऊन राहा. काय सांगायचं बायकांना, म्हणजे किती कुटिलता सांगा. हे कर्म सिद्धांत आहे. महाराजांच्या लाभांतराय कर्माचा उदय, तुमच्या दानांतराय कर्माचा उदय, दोन्ही हातांनी टाळी वाढल्या. तुम्हाला कोणीही फासाला देणार नाहीत, तुम्हाला कोण तुमच्याकडे दंड करणार नाहीत, उद्यापासून तुम्ही चौका लावू नका म्हणून तुम्हाला कोण शिक्षा देणार नाहीत. पण एक मागं केलेलं पाप फेडायला जाऊन त्याच्या उदयात आल्यावर आणि पुढचे 10 पाप बांधून घेतो. कशासाठी? याचं एकच कारण आहे, लोग क्या कहेंगे. हे सगळ्यात मोठा रोग तुम्हाला आम्हाला झाला आहे की लोक काय म्हणतील, मला माझी चूक आहे, माझ्याकडं अंतराय झाल्या म्हटल्यावर लोक काय म्हणतील. आणि चौकात विषय गेला की नवऱ्याला कळलं की तो घरात येऊन आणि रात्री ताव काढल. उद्यापासून चौका लावायची नाही, तुझ्यामुळं आमच्या घराची आबरू गेली. ह्या सगळ्या एक चूक लपवायला जाऊन हजारो खोटं आपण बोलतोय. ही कुटिलता जर आमच्यातली कमी नाही झाली तर आम्ही त्रियंच गतीमध्ये आमचा जन्म झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कुटिलता करायची नाही. आत्ता वर्णन त्रियंच गतीचं आहे. जिनकी आहार आदि विषयक संज्ञाएं अत्यंत स्पष्ट है, जो निकृष्ट अज्ञानी है और जिनमें अत्यंत पाप का बाहुल्य पाया जाता है, उनको त्रियंच कहते. म्हणजे ज्यांच्या आहार आदी म्हणजे आहार, मैथून, भय आणि परिग्रह ह्या संज्ञा स्पष्टपणे असतात, चोरून काहीही नसतं. आपल्या मनुष्यगतीमध्ये आणि देवगतीमध्ये जी मैथून क्रिया असते ती लपून असते, ती स्पष्टपणे कोणी करत नाही. पण तिर्यंचांच्या बाबतीत तो विकल्प नाही. आपण आहार घेत असताना मनुष्य मर्यादित घेतो.
आता अमर्यादित खाणाऱ्यांच्या बाबतीत मी बोलू शकत नाही, मनुष्य गतीचं वर्णन सांगायला लागलोय. खाणं मर्यादेचं, किती खायचं ते मर्यादेचं, काय खायचं आहे त्याची मर्यादा, किती खायचं त्याची मर्यादा आणि कवा खायची त्याची मर्यादा, ह्या 3 मर्यादा ज्याला कळल्या खाण्याच्या, तो मनुष्य. ही जनरल व्याख्या आहे. म्हणजे शुद्ध खावं, कमी खावं आणि योग्य वेळेत खावं. हे तुम्हाला सगळ्यांना गर्व कशाचा झाला आहे हे फक्त आमच्या जैनांच्याच सांगितल्यात. तुमचा गैरसमज आहे. हिंदू महाभारतात सुद्धा, ऋग्वेद आदीसारख्या ग्रंथात सुद्धा लोणचं खाणं, परस्त्रीचं सेवन करणं, शिकार करणं आणि रात्री भोजन करणं हे 4 कारणं नरकाला जाण्याची कारणं म्हणून सांगितली. नरकाला जाण्याची ही हिंदू धर्मात सांगितलंय. आणि जैनांच्यात बरण्या भरलेल्याच आहेत. किमान चौक्या दिवशी तर त्या काढून झाकून ठेवत जावा. ते महाराजांच्या पुढंच ठेवतात. आणि पहिला आणि ती जरा चिनी मातीची बरण्या होत्या, निदान आत काय आहे आणि काय नाही ते. आता काचच्याच बरण्या महाराजांच्या पुढं लोणच्याचं ठेवताय. म्हणजे महाराजांच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटायला त्याचं काही होत नाही. खरं जनरली कशाला आपण तसल्या गोष्टी करायचं. एका गावात, कोथी नव्हे, एका गावात चौका चालू असताना फ्रीजवर बुट्टी होती आणि त्याच्यात कांदा, बटाटा, लसूण होतं. चौक्या आणि त्या फ्रीजच्या बाजूलाच मला पाठ लावल्यात. म्हणजे करूनच्या करून जरा ही शान्या महाराजांच्या बाबतीत तर चुका करा. त्यांनीच्याकडे संयम आहे, शांत बसतील. माझ्यासारख्यापाशी चुका करतायचं सगळं. आता आहार करायचा अवघड, उठून यायचा, उपासाचा विकल्प नाही, अंतरायाचा विकल्प नाही, पण कारण आम्ही सांगू शकत नाही. आता मला कोणतरी एखादा त्यात शान असता तर, आचार्यांनी शास्त्रात काय लिहिलंय, ओंजळीत आणि पाटीत 2च ठिकाणी बघायचं. तुमचं लक्ष फ्रीजकडे का गेलं म्हटलं तर, आणि आपली जाबरू आपण नाही. एकही माणसं लय हुशार असतात, त्यांच्या चुका ते स्वीकारतच नाहीत. महाराजांना चुकीचं कसं सिद्ध करायचा याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात मी विवेक लावतोय. इथं काय तर बोलायला जाऊन आपण कुठं तर फसायला नको. त्याच्यापेक्षा गप हातात आणि पाठीत बघूया आणि आहार करूया आणि आपलं जाऊया. हातात ज्या दिवशी येईल तेव्हा बघायला, खालची पाठी बघूया, फ्रीजवरची पाठी बघून काय उपयोग नाही. एवढा तरी विवेक तुम्हाला चौका लावताना पाहिजे का नको. घरातनं राहू दे, स्वयंपाकघरातनं तर बाजूला काढा, पण तेवढा सुद्धा विवेक आज आपल्याकडे राहिला नाही. आणि आता महाराजांच्या मग आता धर्म काय शिकवायचं राहिला सांगा. काय काय शिकवायचं महाराजांनी तुम्हाला. म्हणून खाण्यापिण्याचं अत्यंत नका एवढं सुद्धा विकल्प ज्यांना नाही ती त्रियांची गती. अपवाद वेगळे. सुग्रीवाचा रामाच्या जीवांनी बैल होता, महावीराचा जीव हत्ती होता, सिंह होता, त्यानं रात्री भोजन त्याग केलं, त्याने हिंसा. एक अपवाद मार्ग वेगळे. पण बहुलता काय. आंब्याच्या बागेमध्ये एखादं पेरूचं झाड नसते असं नाही, पण जग म्हणतात त्याला आंब्याचीच बाग म्हणतात. हे जसं तत्वार सूत्रमध्ये न्यायाच्या ग्रंथात उदाहरण देतात, तसं त्रियंच गतीची बहुलता आहे. त्यात एखादा त्रियंच, पंचेंद्रिय संज्ञी त्रियंच धर्मध्यान पण करू शकतो. समोशरणात पण जातात, त्रियंचाची सभा असते, तिथं आपण अपवाद मार्ग घ्यायचा नाही, बहुलतेचा मार्ग घ्यायचं. म्हणून त्यांच्या या 4 संज्ञा अत्यंत प्रष्ट असतात. निकृष्ट अज्ञानी. अज्ञानी का म्हटलं बरं सांगा. एक तर इथं सांगताय 24 ठाणीमध्ये त्रियंची गतीचा उदय कुठंपर्यंत असतोय अक्का, चंगुमती 5व्यापर्यंत. एवढं पण वेळ लागते सांगायला.
1 ते 5 आहे की नाही तिर्यांची गती, म्हणजे तिर्यांची गतीतली जीव प्रतिमा घेतात का नाही, पालन करतात का नाही, मग तिथं कुठलं सवळ्याचं पाणी आणतात ते भाव रूपामध्ये सगळं पालन करत असतात, द्रव्य रूपामध्ये त्यांच्या परिपूर्णतेचं पालन होत नाही. मग पंचम गती पाचव्या गुणस्थानापर्यंत ज्या वेळेला त्रियंच गतीची व्यवस्था, उदयाची व्यवस्था सांगितली 5व्या गुणस्थानामध्ये, तर मला सांगा त्याला अज्ञानी परत का म्हटलं? तर मी एक कायम गाथा सांगतोय. देवता विषयासक्ता नारका दुःख विवला ज्ञानहीनाच तिर्यंच्या धर्मयोग्याही मानवा. त्याच्यात ज्ञानहीनाचे तिर्यंच्या सम्यक ज्ञान तर 4थ्या गुणस्थानापासून चालू आहे. 5व्या गुणस्थानातल्या जीवाला तिर्यंच्याला सम्यक ज्ञान असणार आहे की नाही? होय तर म्हणा, नाही तर म्हणा. सम्यक दर्शन आहे म्हणजे ज्ञान काय असणार आहे? सम्यक असणार. तरी पण अज्ञान का म्हटलं? तर आचार्यांनी केवल ज्ञानालाच ज्ञान म्हटलं. खरं ज्ञान कशाला म्हटलं? परिपूर्ण ज्ञान कशाला म्हटलं? केवल ज्ञानालाच ज्ञान म्हटलं. बाकीचं ज्ञान असू शकत नाही. शायोपशमिके विश्वासघातकी ज्ञान आहे. ठीक आहे, अपेक्षण मती श्रुत अवधी मनप्रज्ञान हे सम्यक ज्ञान आहे. म्हणून 53 भावामध्ये अज्ञान भाव 12व्या गुणस्थानापर्यंत सांगितलं. कुठंपर्यंत सांगितलं? 12व्या गुणस्थानामध्ये केवल ज्ञान एकच खरं ज्ञान आहे. म्हणून तिर्यंच्या गतीमध्ये प्रतिमा घेऊ शकतात, पण सकल महाव्रताचं धारण करण्याची त्यांच्यामध्ये योग्यता नाही. आणि सकल महाव्रत धारण करण्याचं ज्ञान हेच खरं ज्ञान आहे, हे आचार्याने याच्यावरूनच सिद्ध करतात. आणि तुमचं गुणस्थान पहिलं आहे काय 4थं आहे माहीत नाही. माझं गुणस्थान पहिलं आहे काय 4थं, 6वं 7वं आहे माहीत नाही. कितवं आहे मला माहीत नाही, कायच आम्हाला माहीत नाही. आणि 4 पुस्तकं वाचतो, 2 गाथा मी पाठ करतो, 4 प्रवचन काय लेक्चर दिलो की माझ्या एवढा धार्मिक आणि माझ्या एवढा शाना ह्या जगातला दुसरा कोण प्राणी नाहीच असं मला वाटायला चालू होतं. पण हे बहुलतेच्या अपेक्षेनं आहे. बहुलता या ठिकाणी काय सांगितली? तिर्यंच्या गतीमध्ये बहुलतेनं अज्ञानी असतात जीव. ते व्रतांचं पालन करू शकत नाहीत, ते कशाचं काय पालन करू शकत नाहीत, म्हणून त्यांना अज्ञानी अशा पद्धतीनं संबोधलं जातं. म्हणून आचार्यांना काय सांगायचं आहे आम्ही समजावून घेतलं पाहिजे. म्हणून तिर्यंची गती अज्ञान आहे. सगळ्यात सोपं सांगा, श्रीदूला आता इथं गावात यात्रा पंचकल्याण पूजा येणार आहे, येणार आहे की नाही? वैमान येणार आहे की? पंचकल्याण पूजा होणार आहे की नाही? मग सगळ्या खेळणीची दुकानं, सगळी दुकानं लागतात. उरसात त्यांना लागते की नाही? जात्याच की नाही? हां बघा, त्यावेळी खेळणीची दुकानात ते जात्यात. आणि तुला एखादी खेळणी पाहिजे असते, हां, त्यावेळी तुला नाही दिलं तर काय करतेस तू? लोळायला चालू करतेस. नाही पहिल्यांदा नाही म्हटली बघा, 3 महिन्यात. शाने की दुसऱ्यानं खोटं करायला 1 नंबर, आणि स्वतःवर आले की नाही. उदाहरण म्हणून घे. काय करतात पोरं? लोळतात का नाही? लोळतात. त्यावेळी मग अमृता काकू काय म्हणत्या? काय गाढवागत लोळा लागलेस म्हणते की नाही? मग आता तू गाढव झालीस, हां, मग तुझी आई कोण झाली? सांग की. गाढवाची आई गाढव असते की कोण असते? असते की नाही? खरं आहे की खोटं आहे ना? उदाहरण समजावून घ्या. आपण
मनुष्य असून सुद्धा त्रियंच्यागत क्रिया करायला लागलो तर आपल्याला त्रियंच्याची उपमा येते. भांडणाऱ्या लोकांना काय म्हणतात, काय कुत्र्यागत भांडा लागलेस. खरं सांगायचं, इथं अपशब्दाचा वापर कुणाबद्दल वैयक्तिक नाही, उदाहरण म्हणून मी ते बोलायला लागलोय. लोळा लागलं तर काय गाढवागत लोळा लागलास म्हणतात ना, म्हणजे ती क्रिया त्यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. तसं आम्ही माणूस होऊन माणसाच्या गती जन्माला येऊन माणसागत नाही वागलो तर आम्ही पण कोण झालो, त्रियंच. रोज उठून घरात भांडत बसलो तर आम्ही पण नारकी. आणि एखादा शांत माणूस आमचा दर्शन आहे तसा भगवंतांचे अभिषेक शांत, तो अभिषेक करायला लागला, पूजा करायला लागला की तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघा किती निर्मळ असतात. त्यावेळी सहज आमच्यासारख्याच्या तोंडातनं जाते, काय देवासारखं पोरग आहे, काय देवासारखे परिणाम आहेत. म्हणजे आपलं वागणं भविष्यात आम्ही कुठं जाणार आहे किंवा भूतकाळातून कुठून आलोय ह्याचं 50% थर्मामीटर वर्तमानमध्ये आमच्या वागण्यामध्ये असते. म्हणून अज्ञानीगत आपण वागून चालणार नाही. ज्ञानी, कारण अज्ञानी लक्षण कोणाचं आहे, त्रियंच्यांचं आहे. आपण कोण आहे, ऐकू विश्वास आहे की नाही, मग सांगा की कोण आहे आपण. मग आपण ज्ञानी आहे की नाही, धर्म योग्य आहे. मग मनुष्यगतीतच धर्म, परिपूर्ण धर्म करण्याची योग्यता कुठं आहे, माणसात आहे. तरी सुद्धा आम्ही करतोय काय, असं तिजोरी राग येत नाही. सिंहानं प्रतिमा घेतली होती, बैलानं प्रतिमा घेतली होती, शिखरजीतला ते मरणारा माकड मरताना त्यांना असं नमोकार मंत्र ऐकत मेला म्हणून तू दे, हे सगळं ऐकल्यावर आपल्याला राग येत नाही. त्रियंच प्रतिमा घेतोय आणि आम्ही घेणं झालोय असं कधी राग येत नाही मनात. असं वाटतंय कशात, मिक्सरमध्ये काय खलबुत्यात कशात वाटतंय, म्हणजे मिक्सरमध्ये वाटलं तर आतनं वाटल्यागत झालं, खलबुत्यात वाटायचं म्हटलं की वर्ण वाटल्यागत वाटतंय. कशात वाटतंय, माझं तर व्रत असंच आहे बाबा. त्या अनिता दिदी विदेमती माताजी ती रोज मला रामटेकमध्ये एक एक गोष्ट समजावून सांगायची. आहारला गेलो, ती चेलनाराणी, ती मैना सुंदरी, ती भरत चक्रवर्ती, असं रोज एक लहान मुलाला सांगितल्यागत गोष्ट सांगायची. आणि एक दिवस सलग तिची प्रतिमा नव्हती तरी सुद्धा ती अंतराय पाडत होती. आणि आदल्या दिवशीचा निरंकार उपास होता, त्याच्या आदल्या दिवशी एकासन होतं, आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी परत एकासन प्रोशोध करत होती. आणि पहिल्या घासाला जीव आला तिचा. प्रतिमाधारी नव्हती, ब्रह्मचारिणी होती, रंगीत साडी नेसत होती, रंगीत ड्रेस, तिनं अंतराय केली आणि त्याच्यावर चौथ्या दिवशी ती जीवली. मी म्हटले पोरगी होऊन असलं करते आणि त्याच्या मारी मी माणूस असून करू शकत नाही काय म्हटलो. आणि मी पहिला उपवास केलो. गालावर टिचकी मारली तर लाल भडक होण्यासारखी एवढी दिखणी पोरगी, श्रीमंत घरातली, चांगल्या घरातली पोरगी, एवढी तरुण पोरगी, BA झालेली पोरगी, एवढं सगळं घर चांगलं, शी मुलगी ब्रह्मचारी व्रत घेऊन एवढं साधना करू शकते. मी 12वी 3 विषय पास. त्यांची महिन्याला मिळकत तेवढी माझी वर्षाची मिळकत, कुणीकडं बघितलं तरी देखणापणा नाही. आणि ती एवढी करू शकते एक बाई होऊन, तर मी माणूस होऊन धर्म करू शकत नाही का. ही माझ्यातली जर माणूस पुरुषत्व जागं झालं त्या अनिता दिदींच्यामुळं झालं, तिच्या कथेमुळं झालं, तिच्या गोष्टीमुळं झालं. शरीराला मला जन्म देणारी आई वेगळी नक्की असेल, पण माझ्या आत्म्याला खरं जन्म देणारी माझी आई ती विदेमती माताजी. आचार्यशींनी मला व्रत दिलं, सन्मती सागराने दीक्षा दिलं, सगळं केलं, पण माझ्यावर खरं उपकार तिचे फार मोठे. माणसाला राग असावा पण चांगल्या गोष्टीत असावा, माणसाच्या मनात ईर्ष्या असावी पण ती चांगल्यासाठी असावी,
माणसाच्या मनात असा हट्ट असावा, पण ती चांगल्या गोष्टीसाठी असावा, चुकीच्या गोष्टीसाठी. आम्ही चांगल्यासाठी एकदा पण हट्ट करत नाही. सगळं ईर्ष्या, हट्ट, सगळं फक्त वाईटासाठी, चुकीसाठी नाही. स्वतःशी स्पर्धा केली पाहिजे. आम्ही स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी असतात ते दुसऱ्याशी स्पर्धा करून कधी निवडून म्हणजे पास होत नाहीत. गेल्या वर्षी मला 90% मार्क पडलेत, 90 मार्क पडलेत आणि कट ऑफ 102ला झाला आहे. तर मला माझ्यात 12 मार्क 13 मार्क वाढवायचे आहेत. ही स्वतःशी स्पर्धा करणारा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असतो. हे 11वी 12वी हे हायस्कूल ही तर ठीक आहे, दुसऱ्याशी स्पर्धा, शेजाऱ्याला 70 पडल्यात मला 71 पडलं तर बास. पण स्पर्धा परीक्षेमध्ये हे चालत नाही, मोक्ष मार्गामध्ये हे चालत नाही. मोक्ष मार्गामध्ये स्पर्धा इतरांशी असू शकत नाही. मोक्ष मार्गामध्ये स्पर्धा स्वतःशी असते. स्वतःच्या कर्माला माझे विभाव परिणामच माझे शत्रू आहेत, माझे स्वभाव परिणामच माझे मित्र आहेत. म्हणजे माझा मित्र मीच आहे, माझा शत्रू मीच आहे. मलाच माझा शत्रू जोपर्यंत मानणार नाही तोपर्यंत मी विभाव परिणाम मारू शकत नाही. माझाच स्वभाव माझा मित्र आहे हे जोपर्यंत मी मानणार नाही तोपर्यंत माझ्या स्वभावरूपी मित्राला मी जाग करणार नाही. म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे सूत्र जोपर्यंत मला कळणार नाही तोपर्यंत मला जैन धर्मच कळला नाही. हे तिर्यंच्यांचं लक्षण आहे. आचार्य भगवंत ज्ञानसागर महाराजांनी मानव धर्माच्या रत्नकंडक श्रावकाचार्यवर जो मानव धर्म पुस्तक त्यांनी लिहिलं, बुरामलजी शास्त्रींनी त्याचं मराठी प्रकाशन परमपूज्य अक्षय सागर महाराजांनी आपल्या भागात करून अत्यंत समाजावर उपकारात्मक भूमिका निर्माण केली. त्या मानव धर्म पुस्तकाच्या पहिल्या गाथेमध्येच पहिल्या ह्याच्यातच एक उदाहरण दिलं. ते उदाहरण होतं, ते उदाहरण आहे त्रियंची जीव. ते वाघाचं हे सिंहाचं उदाहरण, की त्याला पाण्यात बघितल्यावर कळलं मी कोण आहे. डरकाळीचं उदाहरण आहे. तसं कुत्रा जो असतो, कुत्रा त्याच्यात विश्लेषणमध्ये सांगितलं, कुत्रा असतो त्या कुत्र्याला काठीनं मारा, ते काठीला पकडते. आणि वाघापुढं सिंहापुढं बंदूक घेऊन जावा, ते बंदुकीवर झडप घालत नाही, बंदूक ज्याच्या हातात आहे त्या माणसावर झडप घालते. हे सम्यक दृष्टी म्हणजे सिंह आणि मिथ्या दृष्टी म्हणजे कुत्रा. ज्ञानी म्हणजे सिंह, अज्ञानी म्हणजे कुत्रा. ज्ञानी व्यक्ती कर्मावर झडप घालायला बघतोय. कर्मावर म्हणजे काय? हे निमित्त आहे, ते बाह्य निमित्त आहे जे मला दिसा लागले. अंतरंग निमित्त काय आहे? माझ्या स्वतःच्या कर्माचा उदय. आणि ज्ञानी सम्यक दृष्टी जीव काय करतोय? स्वतःच्या कर्माच्या उदयावर झडप घालून स्वतःच्या कर्माला नाश करतो, कारण तोच माझा खरा शत्रू आहे असं समजतो. आणि परत नवीन शत्रू व्हायचं नसेल तर माझ्या स्वभावाला तो सांभाळतो, विभावात तो जात नाही. अज्ञानी काय करतो? मिथ्यादृष्टी जीव काय करतो? ज्यांच्या निमित्तानं कर्म उदयाला आले त्यालाच माझा खरा शत्रू मानतो, त्याच्याबद्दलच वाईट विचार करतो, त्याच्याबद्दलच ईर्ष्या करतो आणि त्याला संपवण्याचा प्रयत्न करतो बहिरंग निमित्ताला. आणि ज्ञानी अंतरंग निमित्ताला संपवण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला ज्ञानी व्हायचं का अज्ञानी व्हायचं आहे, म्हणून याला त्रियंच्याला अज्ञानी म्हणलं. आणि ते ज्ञान फक्त मनुष्यगतीत असतं, म्हणून मनुष्याला ज्ञानी म्हणलं. म्हणून मनुष्याला ज्ञानी. तुम्ही आम्ही कोण आहे? एकदा ओरडून बघा, आवाज कशा गतीत होई, माणसा गतीत काय बघा की ओरडून. आपल्याला एवढा तरी विश्वास पाहिजे मी माणूस आहे, नंतर जैन आहे.
मी माणूस आहे तर माझा जैन धर्म नंतर माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणे हा कुठला धर्म आहे? माणूस धर्म. आणि मग जैन धर्म नंतर आत्म्याने आत्म्यासाठी आत्म्याच्या मार्फत आत्म्याच्या कल्याणासाठी जगण्याचं जिथं शिकवलं जातं त्याला जैन धर्म म्हणतात. आत्मा अजून लांब आहे आपला. पहिला मी माणूस आहे, मग मला माणसासारखं वागण्याची तर माझ्याकडं अक्कल आणि कला असली पाहिजे, तेवढे तर माझे परिणाम असले पाहिजेत. मग नंतर जैन ती जैन व्हायच्या नादात आम्ही माणूस हेच विसरलो आणि प्रत्येकाबरोबर ईर्ष्या, मत्सर, तिरस्कार, ते संतवाद, पंतवाद, मत्सर ह्या सगळ्यामध्ये ज्या ठिकाणी गेल्यावर परिणामांची विशुद्धी वाढायला पाहिजे, परिणामांची निर्मलता व्हायला पाहिजे, तिथंच जाऊन सगळ्यात जास्त मलिन परिणाम कुठं होतात सांगा? मंदिरात व्हायला लागले. अलीकडं तिनं ते का अभिषेक केली, तिनं त्यो का केला, तिनं हे का केली, तिथं का पाया पडली, इथं का पाया पडली. अरे कशाला पाहिजे? जग की चिंता छोड़कर अपना हित पहचान, कुआ छानना छोड़ दो अपना लोटा छान. जिनमें अत्यंत पाप का बाहुल्य पाया जाता है उनको त्रियंच कहते हैं और उनकी गति को त्रियंच गति कहते हैं. इनके एकेंद्रिय आदि 5 वेद है. याचे एकेंद्रिय आदि किती वेद आहेत? 5 वेद आहेत. एकेंद्रिय जीवों का समस्त लोक में निवास आहे. एकेंद्रिय जीवांचं 3 लोकांमध्ये त्रसन अगदी त्या तनुवात वलयापर्यंत ठसाठस भरलेले निगोदी जीव आहेत. त्यामुळे त्यांचं 3 लोकांमध्ये सुईच्या टोका एवढी सुद्धा जागा ते नाहीत असं नाही. त्रस नाली में त्रस जीवों का निवास है. 14 रज्जू उंची आणि 1 रज्जू रुंदी, 1 रज्जू असं जी त्रस नाली आहे बरोबर मध्यभागी, त्याच्यामध्ये फक्त त्रस म्हणजे फक्त त्रस राहतात असं नाही, त्रस जीव तिथं राहतात. फक्त त्रस म्हणजे की तिथे एकेंद्रिय नाहीत असा अर्थ होईल. त्रस जीव म्हणजे 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरेंद्रिय आणि पंचेंद्रियांचं वास आहे. त्या 1 रज्जू 14 रज्जू उंच आणि 1 रज्जू रुंद, कुचकम 14 रज्जू घ्यायचं. त्याला सोडून बाकीचं जे सगळं आहे तिथं सगळे फक्त एकेंद्रिय आणि एकेंद्रियच आहेत, हे लक्ष घ्यायचं. तथा उपपाद मारणांतिक समुद्घात और केवली समुद्घात की अपेक्षा समस्त लोक में भी निवास है. त्रस काही जीवांचं उपपाद म्हणजे जन्माच्या अपेक्षेनं, मारणांतिक समुद्घातच्या अपेक्षेनं म्हणजे एखादा जीव त्रस नालीतील जीव, त्रस नालीतील जीव मनुष्य, त्रियंच 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरेंद्रिय, पंचेंद्रिय असणारा त्रस नामकर्माचा ज्याचा उदय आहे असा जीव त्रस नालीला सोडून कुठं तर जन्म घेणार आहे. पुढला जन्म ज्याचा त्रस नालीला सोडून अन्य ठिकाणी जन्म होणार आहे, त्यावेळेला तो मारणांतिक समुद्घात करतो मरणाच्या अगोदर. आणि जिथं जन्म घेणार आहे तिथल्या शरीराला जाऊन स्पर्श करून येतो, त्यावेळेला त्याचा उदय कुठला चालू आहे? त्रस नामकर्माचा. कुठला? आत्ता त्याचा कुठला चालू आहे? तो त्रस नामकर्म. आणि तिथं जाऊन शिवून येऊन परत या शरीरात येऊन परत जाऊपर्यंत त्याचं नामकर्म कुठलं असणार आहे? उदय त्रस नामकर्म. म्हणून तिथं तो जातो तेवढ्या वेळेत त्रस नामकर्माचा उदय असतो. म्हणून त्याला त्रस जीव त्रस नालीच्या बाहेर सुद्धा असतात असं म्हटलं जातं. आणि केवली समुद्घाताच्या वेळेला ज्यावेळी केवली भगवंत समुद्घात करतात ते तनुवात वलेपर्यंत त्यांच्या आत्मप्रदेशाचं पसरण होत असतं, त्यावेळी सुद्धा त्यांच्या नामकर्माचा उदय कुठला असतो? त्रस नामकर्माचा उदय असतो. त्या अपेक्षेनं त्या ठिकाणी त्रस नाडीच्या बाहेर त्रस काही जीवांचा सद्भाव तेवढ्यापुरता असतो असं म्हटलं जातं. छल कपटरूप प्रवृत्ती करणे से, छळ आणि कपटरूप प्रवृत्ती केल्याने आणि आर्द्र ध्यान के कारण
जीव तिर्यंच गती में जाता है. मगाशी नरकाला काय सांगितलं कारण? रौद्र ध्यान. आता इथं काय सांगितलं कारण? आर्त ध्यानमध्ये काय काय आहे? इष्ट वियोगच, अनिष्ट संयोगच, पीडा, चिंतन, निदान, ह्या सगळ्यांचा त्रियंच गतीला काय असू शकते? निमित्त असू शकतं. म्हणून आपण सगळ्यांनी विचार करायचं की नेमकं आम्ही काय, आमचे विचार आम्ही कसं वागायला लागलो आहे हे समजावून घेऊन सगळ्यांनी जीवन जगायचं आहे. ह्या आर्त रौद्र ध्यानापासून दूर जाऊन, छल कपट मायेपासून दूर जाऊन सगळ्यांचा आत्मा मनुष्यगतीमध्ये धर्मध्यान आणि देवगतीमध्ये वर्तमान विश्रामस्थान म्हणून देवगतीमध्ये सम्यक दृष्टी देव होऊन जन्म घ्यावा आणि भविष्यामध्ये मोक्ष मार्गासाठी परत मनुष्यगतीत येऊन आपल्या आत्म्याचं कल्याण करावं, एवढी मंगलमय भावना करतो आणि नमतो. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नये मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.